एक सत्तेमध्ये असतो, त्या सत्तेचा एक दुष्परिणाम असा असतो की गटबाजी तयार होते आणि मग काँग्रेसने एवढ्या वर्षापासून सत्तेमध्ये आहे तर गटबाजी येणं हे एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. आता तुम्ही BJPकडे बघा, तुम्ही म्हणता BJPमध्ये गट नाहीत, आहे, पण तिथं थोडा अजून त्यांना फक्त 10च वर्ष झाले आहेत. आम्ही 50 वर्ष राज्य केल्यानंतर गटातटाचं राजकारण राहणारच आहे, पण सगळ्यांना सोबत घेऊन पक्षाला पुढे नेणार. म्हणजे आपलं राजकारणामध्ये स्वतःचा स्वार्थ सगळ्यात आधी असतो, पण पक्षाचा स्वार्थ ठेवून डोंट थिंक व्हॉट दी पार्टी कॅन डू फॉर यू, थिंक अबाउट व्हॉट यू कॅन डू फॉर द पार्टी, असा विषय आपण घेऊ. सर, असा एक सूर येतोय की काही जण केदारांचा विरोध करतायत. केदार वोट, केदार कसं आहे, गटातटामध्ये एक दुसऱ्याचा विरोध करणं हे स्वाभाविक आहे, पण पक्षाचं हित समोर ठेवून आपलं हित बाजूला करणं आणि काम करणं हे सगळ्यांची भूमिका असायला पाहिजे. काही स्थानिक नेत्यांचं असं म्हणणं आहे की सुनील केदार BJPचा बॅकबोन आहे. बघा, असे आरोप प्रत्यारोप होत असतात, पण राजकारण आहे, राजकारणामध्ये काहीतरी घडवण्याकरता लोक आपल्या, पण मला असं वाटतं की असा काही आरोप जो आहे तो त्याच्यामध्ये काही सत्यता नसावी. कारण हात मिळवणी करून राजकारण करणारे अनेक लोक राहतात, पण कधीही केदार साहेबांनी नेहमी पक्षाची भूमिका घेऊन काम केलेलं आहे. त्यांचा थोडासा विषय दबंग आहेत ते, आणि ते आपल्या पद्धतीने काम करतात. त्याच्यामध्ये सत्यता जरी असली तरी पक्षाचा जेव्हा विषय येतो आणि विचारधारेचा विषय असतो, मला असं वाटतं की याच्यामध्ये कोणतीही सत्यता नाही. सृजन संघटनसाठी सगळे पुढे येतात आहे, पण वेळोवेळी असं पाहायला मिळतं की जेव्हा इलेक्शन्स असतात, निवडणुका असतात, त्यावेळेस सगळे विखुरलेले दिसतात. म्हणजे कोणी इकडे जातं, कोणी तिकडे जातं. तर हे संघटन कशा पद्धतीने हे मजबूत राहायला पाहिजे. एक तर विरोधी पक्षनेता निवडले नाही अजूनपर्यंत. बघा, आता विषय ही एक खंत आहे. कसं असतं, आता गटातटाचं राजकारण सगळ्या ठिकाणी असतं, पण मी माझ्या मतदारसंघामध्ये जेव्हा जेव्हा काँग्रेसचे लोक एकत्र आले, एकजूट जर काँग्रेस राहिली तर काँग्रेस कुणी हरवू शकत नाही, हे याच्यामध्ये सत्य आहेच. तर मग ते एकजूट कसं आणावं त्याच्याकरताच ही प्रक्रिया आहे. आणि मग आता माझाच विषय घ्या, माझ्या विषयामध्ये लोक सगळे, माझ्या मतदारसंघातले सगळे जे आमचे काँग्रेसचे लोक होते त्यांनी एकत्र मिळून काम केलं आणि एक आगळा वेगळा रिझल्ट आलाच ना. म्हणजे एकमेव काँग्रेसची सीट निघणं जिल्ह्यामध्ये, आणि तेही एक एससी आरक्षित क्षेत्रामधून निघणं, जिथं उद्दिष्ट आमदार मागच्या 62 वर्षामध्ये झाला नाही, हे आश्चर्याची गोष्ट आहे. पण जर माझी एकच विनंती राहते नेहमी नेत्या लोकांना आणि कार्यकर्त्यांना, की जर तुम्ही, आपली नाळ कुठंतरी जनतेशी तुटलेली आहे, जर तुम्ही जनतेशी निगडीत राहून काम केलं तर जनता तुम्हाला न्याय देणार. म्हणून नेत्यांच्या मागे नेत्यांना सन्मान देणं हा आपला काम आहेच, पण जमिनीवरती काम करून, जनतेमध्ये काम करून जर आपली छवी आली तर जनता न्याय देते. हे उदाहरण माझ्या माध्यमातून एक सार्थक झालेलंच आहे. म्हणून माझी विनंती सगळ्या कार्यकर्त्यांना हीच राहते की जनतेमध्ये जाऊन काम करा, जनता तुम्हाला न्याय. सर, तुमच्यामध्ये कोणाला जिल्हाध्यक्ष बनवलं पाहिजे? मी बघा, ही प्रक्रिया, अध्यक्ष बनवायची प्रक्रिया फक्त माझ्या म्हणण्यावर होणार नाही. तुमच्या आवडीचे असतील नाही, ना? मी काय म्हटलं, आम्ही कालही आमचे जे निरीक्षक आहेत त्यांनी ही भूमिका खूप स्पष्टपणे ठेवली. आम्हाला असा माणूस निवडायचा की पहिले तर तो पक्षनिष्ठ असायला पाहिजे. ते पहिली कंडिशन, की बाई तो कुठं गेला असेल, बाहेर परत आला असेल, त्याला चान्स. दुसरं, सगळ्यांना सोबत घेऊन चालून, सगळ्यांचा ऐकून घेऊन निर्णय घेणार असा एक नेता आम्हाला निवडायचा आहे. आणि लोकांचे जे आपले जेवढे वरिष्ठ आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, नगरसेवक आहेत, त्यांचं ऐकून घेतल्यानंतर मग त्याच्यावरती निर्णय होणार. थँक्यू सर. कधीही या कॉन्ट्रोवर्सीमध्ये माझा आहे, हे आहे, किंवा नाही भाई, मैं आमदार अकेला होतो, मेरा सुपर सर, ब्ल्यूमध्ये मोर्चेबंदी सुरू आहे.